बीजीसी इंडिया या ग्रंथालय ऑटोमेशनमधील अग्रगण्य संस्थेद्वारे हे आधुनिक तंत्रज्ञान कार्यान्वित करण्यात आले असून यामुळे सहज प्रवेश, कार्यक्षम व्यवस्थापन आणि वाचकांसाठी उत्कृष्ट अनुभव सुनिश्चित झाला आहे. या उद्घाटन सोहळ्याची शोभा डॉक्टर सचिन डी. कोरे, संचालक VJTI आणि डॉक्टर R.N. अवळे, उपसंचालक यांच्या उपस्थितीने अधिकच वाढली. त्यांची उपस्थिती ही केवळ औपचारिक नव्हती, तर संस्थेच्या दूरदृष्टीचा आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शैक्षणिक पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा घडवून आणण्याच्या दृढ संकल्पाचाही प्रतीक होती. डॉक्टर अरविंद एल भोंगडे, ग्रंथालय समन्वयक आणि विभागप्रमुख यांनी मान्यवर पाहुण्यांना नव्याने कार्यान्वित केलेल्या यंत्रणांची माहिती दिली. या कार्यक्रमात डॉक्टर A.N. बंबोळे, डॉक्टर V.B. सूर्यवंशी, डॉक्टर V.B. निकम आणि डॉक्टर S.P. बोरकर यांसारख्या VJTIचे प्राध्यापकही सहभागी झाले होते, ज्यामुळे संस्थेच्या एकत्रित दृष्टिकोनाची झलक पाहायला मिळाली. एक तंत्रस्नेही भविष्य घडविण्याचा निर्धार. एक क्षण जणू काळात अडकवलेला सहकार्य, नाविन्य आणि शैक्षणिक उत्कर्षाच्या भावनेने भरलेला. ही सामूहिक छायाचित्र केवळ एका कार्यक्रमाची आठवण नाही, तर ग्रंथालयांच्या भविष्यासाठी असलेल्या सामायिक दृष्टिकोनाचे प्रतीक आहे. मुंबईतील अनेक नामवंत ग्रंथालयीन तज्ज्ञ आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर पाहुण्यांनी या कार्यक्रमात आपली उपस्थिती दर्शवली आणि आपल्या मौल्यवान सूचनांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली. सन्माननीय पाहुणे ग्रंथपाल डॉक्टर नीलम चव्हाण, खालसा कॉलेज डॉक्टर कुलजीत जी. काहलोअ, गुरु नानक इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज श्री मिलिंद धगे, ठाकूर कॉलेज डॉक्टर नंदकिशोर मोटेवार, मुंबई विद्यापीठ डॉक्टर मेघना संजीव, स्वामी विवेकानंद कॉलेज सौ. मेधा कांबळे, सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन कॉटन टेक्नॉलॉजी प्राध्यापक सजित नायर, ISDM नोएडा. या संपूर्ण कार्यक्रमाचे अत्यंत सुयोग्य आयोजन सौ. श्रुती संदीप कदम, ग्रंथपाल, VJTI यांनी केले. त्यांच्या परिश्रमांमुळे हा दिवस संस्मरणीय ठरला. नाविन्य हे ज्याचे केंद्रबिंदू आहे आणि सहकार्य ज्याची शक्ती. VJTIचे RFID ग्रंथालय ऑटोमेशन हे भारतातील स्मार्ट ग्रंथालयासाठी एक प्रेरणास्तंभ ठरतो.